नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। महिला व बाल विकास कार्यालयात लाडक्या बहिणींचा ठिय्या। केवायसी बंद, पैसे रखडले, महिलांचा संताप। पैसे द्या नाहीतर योजना बंद करा, महिलांची मागणी। नांदेडमध्ये लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याने हतबल झालेल्या महिलांनी थेट महिला व बाल विकास कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। अनेक महिन्यांपासून केवायसी प्रक्रिया बंद असल्याचा आरोप महिलांनी केलाय। केवायसी प्रक्रिया तात्काळ सुरू करून प्रलंबित पैसे जमा करावेत, अन्यथा काही महिलांना पैसे मिळतात आणि काहींना मिळत नाहीत। त्यामुळे सर्वांसाठी समान निर्णय घ्यावा, नाहीतर सर्वच महिलांचे पैसे बंद करावे, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे। सर, आमची मागणी एवढीच आहे की आमची लाडक्या बहिणीची केवायसी पुन्हा चालू करावी। का तर आम्हाला पैसे भेटत नाही, तर आम्ही 6 महिन्यापासून आता आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत की आमची लाडकी बहीण केवायसी। आता आम्हाला बहीण कशासाठी मांडलं तुम्ही? आम्ही बहीण आहोत का नाही? तर जे महिला आहेत अर्ध्या महिलांना येतात पैसे, अर्ध्या महिलांना येत नाहीत। आता आमची केवायसी झाली नाही, हे आता सरकारची गलती आहे का? तर त्यांनी आम्हाला आहे ना केवायसी आम्ही चालू करू लागली। केवायसी जेव्हा होती तेव्हा रात्रशा कुणाच्या घरी जायचं, सगळं ऑफलाईन करून टाकलं होतं। रात्रशा तुम्ही ऑनलाईन केस म्हणजे ऑनलाईन करून घ्या केवायसी, असं करा तसं करा म्हणून लागले होते। पण आम्हाला कसं, आता आमची एवढीच मागणी आहे की जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची केवायसी पुन्हा चालू करावी, नाहीतर एक तर बंद करावी, एवढीच सरकारला विनंती आहे। नोव्हेंबर महिन्यापासून आमची केवायसी नाही, म्हणजे आमचे पैसेच नाहीत, आमचे पैसेच बंद झाले। तर आम्ही कुठे 3री वेळेस आमची ना, आता इथं प्रत्येक महिला आता जेव्हा येते मी तेव्हा इथं प्रत्येक वेळेस गर्दी दिसते, मला प्रत्येक वेळेस येते, प्रत्येक वेळेस गर्दी दिसते। का तर म्हणजे बाल विकास कल्याणला तिथं येऊन शनी आम्ही केवायसी करा। अंगणवाडी मध्ये गेल्या तर अंगणवाडी सेविका म्हणतात आमच्याकडे आम्हाकडे काहीच नाहीये म्हणतात, तुम्ही जाऊन सरळ ऑफिसला जाऊन बोला म्हणतात। इथं ऑफिसला बोला की कलेक्टरला जातात, कलेक्टरला जाऊन आम्ही एवढ्या महिला कुठं जाणार आहात? महिला अर्ज करायला जाऊन यायला एवढ्या महिला कुठं जाणार आता? त्यासाठी सरकारला एवढीच मागणी आहे, एक तर केवायसी चालू करावी, नाही तर बंद करावी, सगळ्या महिलांची बंद करावी, एवढी आमची विनंती आहे। बस सरकारला एवढीच विनंती आहे, दुसरं काहीच नाहीये बस।